उमरखेड नगर परिषदेच्या निकालांचे ढोल ताशा गजर व फटाके फोडून विडूळमध्ये कार्यकर्त्यांनी स्वागत केले। उमरखेड नगर परिषदेवर जनशक्ती पॅनलच्या तेजश्रीताई जैन यांची नगराध्यक्षपदी निवड व जनशक्ती पॅनलचे 17 उमेदवार विजयी झाल्यामुळे प्रचंड बहुमत आल्यामुळे विडूळ येथील काँग्रेस, शिवसेना, उभाटा गटातील कार्यकर्त्यांनी मोठ्या उल्हासात बसस्थानक परिसरामध्ये फटाकेबाजी, ढोल ताशाच्या गजरात भव्य स्वागत केले। महाविकास आघाडी यांचा उमरखेडला जो दणदणीत विजय झाला, या विजयाचं खरं श्रेय तिथं काम करणारे जे आपले कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांच्या संयमाचा, शांततेचा आणि निर्धाराचा हा विजय आहे। अतिशय शांतपणे आणि ग्राउंड लेवलला धरून कार्यकर्त्यांनी जे काम केलं, कार्यकर्त्यांनी जे मेहनत घेतली, निस्वार्थपणे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, धनशक्तीचा महापूर असताना आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी निस्वार्थ भावनेनं, मेहनतीनं आणि शांततेनं संयम राखून हा विजय साकार केला। शेवटच्या क्षणापर्यंत सत्ताधाऱ्यांना विजयाचा विश्वास होता, परंतु आपल्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्यांना हा ग्राउंड रिॲलिटी माहीत होती आणि त्यामुळं आजच्या विजयानं हे सगळे आपले स्वप्न साकार झाले। इथून पुढे महायुतीचा आपला विजयी रथ आपल्या विभागामध्ये असाच दौडत राहणार, याविषयी आपल्याला कुठलीही काळजी करण्याची चिंता नाही। ते हा आपला प्राण आहे, हे पुन्हा एकदा महाविकास आघाडीनं सिद्ध केलेलं आहे। महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी, सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व घटक पक्षांनी जे तन मन धन लावून हा विजय साकार केला, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। सर्व नागरिकांचे, सुज्ञ नागरिकांचे मी प्रथमतः आभार मानतो, कारण त्या जनशक्तीचे पॅनल हे सर्व महाविकास आघाडी मिळून आपण पॅनल उभं केलं होतं आणि आपल्या पॅनलचे प्रथम नागरिक म्हणून आपल्या तेजस्वी ताई उभ्या होत्या आणि जैन साहेबांचा जर कार्यक्रम पाहिला आपण राजकारणाचा, तो कार्यकाळ अतिशय साहेब शांत व संयमी आहेत। म्हणूनच त्यातल्या सर्व सुज्ञ नागरिकांनी जैन साहेब व सर्व महाविकास पॅनलच्या कार्यकर्त्याची कदर करून आणि सर्व आपल्यातील सर्व कार्यकर्त्यांनी अहोरात्र एक करून या विजयाचा रथ आपला आज जिंकून गेला। त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांची, उमरखेडीतील सर्व नागरिकांचा मी आभार मानतो। जल्लोष झाला, आपल्या ते बहुमताने शिटा निवडून आल्या, त्याबद्दल आपण जे जल्लोष करत आहे त्याबद्दल मी अभिनंदन करते सगळ्याचं आणि धन्यवाद।